सांगलीत कायदा सर्वांसाठी समान की निवडकांसाठी? पोलीस प्रशासनावर सतीश साखळकर यांचा थेट सवाल. पोलीस मुख्यालय कोणत्याही पक्षाचं केंद्र बनू नये. कायदा सोयीस्करपणे वापरल्यास जनतेत उद्रेक होईल. सांगलीत कायदा सुव्यवस्थेवर नागरिक जागृती मंचाची तीव्र भूमिका. सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनानं अधिक कठोर आणि निष्पक्ष भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे प्रतिनिधी सतीश साखळकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कायद्याचा वापर सर्वांसाठी समानपणे आणि निर्भीडपणे केल्यास त्याचे नागरिकांकडून स्वागतच होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र कायद्याचा वापर निवडक व्यक्ती, गट किंवा राजकीय सोयीसाठी होत असल्याचा आभास निर्माण झाल्यास जनतेत तीव्र नाराजी निर्माण होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिलाय. कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा पक्षीय विचारांच्या आधारे कारवाई होत असल्याचं चित्र दिसता कामा नये असं साखळकर म्हणाले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर भर देत जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय हे कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचं कार्यालय असल्याचा आभास निर्माण होऊ नये. पोलीस यंत्रणा ही जनतेची असून ती पूर्णपणे तटस्थ राहणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केले. सांगलीकरांना कायद्याचं राज्य हवे असून पक्षीय छाप असलेली व्यवस्था नकोय. प्रशासनानं सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका कायम ठेवावी, अन्यथा जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते असा इशाराही नागरिक जागृती मंचानं दिलाय. आम्ही आंदोलन करत असताना रात्री भयमुक्त नशामुक्तीचं निवेदन देताना मुख्यमंत्री येणार होते. त्यावेळेला आम्ही पोलिसांना म्हटलं आम्हाला रितसर वेळ द्या. तर रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी घरातनं बाहेर पडतपर्यंत आमच्या दारात पोलीस आणि सकाळी दारातनं भरून पाय टाकल्या आम्हाला खासगी गाडीतनं पोलीस स्टेशनला बसवलं जाते. आमच्यावर कुठलाही गुन्हा नाही, कुठला आरोप नाही. मग आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायला आणि स्थानबद्ध करताना तुम्हाला काय वाटत नाही? तर पोलिसांना ठरवलं तर देवळातल्या दारातलं चप्पल सुद्धा चोरीला गेलं तर ते सापडेल. मात्र एखादा गुन्हेगार राजरोज फ्लायटिंग करतोय, रात्रीत येतोय, हिथपर्यंत एका माणसाला संपवतोय. ह्या गुन्हा पोलिसांच्या साक्षीनं आणि पोलिसांनीच केलेला आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण कुठं काय घडतंय, कुठं काय नाही हे सगळं त्यांना माहित असतंय. हे एसपी आले, एसपीची बदली झाली. ह्या एसपीने जालना जिल्ह्यात काय केलं, सातारा जिल्ह्यात काय केलं, एका मंत्र्याच्या कॉलरला हात घालून त्यांची फोटो मडण्यापर्यंतची ताकद होती. मला वाटलं आमचा सांगली जिल्हा व्यसनाधीन झालाय, गुन्हेगारीनं घासलेला आहे, ह्यांच्या काहीतरी कायदा सुव्यवस्था काहीतरी काठी चांगली चालेल. मात्र ह्यांच्या डोळ्यात देखत एखाद्या 11 वर्षाच्या मुलाचा मुलगा पडत असेल तर ह्या जोशी साहेबांकडे जी अपेक्षा होती ती फेल गेली असं वाटून देऊ नका जोशी साहेब. माझी ह्या तमाम बंडगर कुटुंबांनी सांगलीकरांच्या वतीनं विनंती आहे, आपण आपला पोलीस खाक्याच्या जसं जरांगेंच्या इथं आणि सातारा दाखवला त्याच्यात मला जायचं नाही. मात्र ह्या गुन्हेगारीला आणि ह्या भ्रष्टाचाराला आणि ह्या नशामुक्तीला जर आळा घालायचा असेल तर हीच तुम्हाला संधी आहे. अन्यथा गमिनी कायद्यानं आम्ही ह्या सांगली जिल्हा पोलीस स्टेशनचं नाव एखाद्या विशिष्ट कार्यालय म्हणून नाव द्यायचं आम्हाला भाग पडू नका. एवढीच या निमित्तानं मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो.